नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता गणेशा मालेगाव। आज म्हणजे आम्हाला असं वाटतं आहे की 100% कामगार बंधूंचे जे मागण्या होत्या त्या मंजूर होऊ राहिल्या असं आम्हाला वाटतं आहे। माननीय राजासाहेब ठाकरे साहेबांनी जे सगळ्या आपल्या सभासदांना व आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना जे आदेश दिलेले आहेत की आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जिथे पण एसटी कामगार जिथे बंधू बसले असेल उपोषणला त्यांना जाऊन सहकार्य करा, मदत करा, त्यांना पाठिंबा द्या। आज आमचे मालेगावमधले माननीय श्री राकेशजी भांबरे साहेब हे स्वतः मालेगावमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यासह आणि आम्हाला सहकार्य करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला पाठिंबा पण दिलेला आहे की जिथे पण आम्हाला काही आवश्यकता भासेल ते आमच्या पहिले ते मदतीला पुढे जाणार आहे। त्याबद्दल आमच्या एसटी प्रशासनाच्या वतीने त्यांचं आम्ही जाहीर अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे मी माननीय परिवहन मंत्री साहेब व मुख्यमंत्री साहेबांना नम्र विनंती करतो की कामगारांच्या समस्या ज्या आहे शासकीय विलीनबद्दल आपण ते तात्काळ सोडवण्याचे आपण मार्गदर्शन करावे। माननीय परिवहन मंत्री साहेबांना व माननीय अजित पवार साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना नम्र विनंती करतो जेव्हा आपण आमदार खासदारांचे जे वेतन वाढवायचं असेल, भत्ते वाढवायचे असेल, तुम्ही 10 मिनिटं समिती नेमता एका तासामध्ये आदेश काढता 1500 कोटी, 2000 कोटी, 2500 कोटी। मग एसटी महामंडळाचे शासकीय विलीन करण्यासाठी माननीय राज्यपाल साहेबांना आपण बोलून एक अध्यादेश काढावे आणि नाही तर जे मुख्यमंत्री साहेबांनी आणि अजित पवार साहेबांनी जे आमदार साहेबांना समिती नेमली होती पण ते आमदार साहेबांचे भत्ते वाढवण्यासाठी ते समिती आमच्याकडे द्या, ती समिती आमचा तपास करेल, ती लगेच वाढवून दिली आमच्या त्यांचा विश्वास आहे 1 तासात वाढवते म्हणून। माननीय मुख्यमंत्री साहेबांना व माननीय अजित पवार साहेब तसेच माननीय परिवहन मंत्री साहेबांना नम्र विनंती करतो की आपण कर्मचाऱ्यांचे हाल अपेक्षा बघू नका आणि तुम्ही तात्काळ त्यांचे निर्णय घ्या, तात्काळ त्यांना मान्यता द्या शासकीय विलीन करण्यासाठी। आज आपण बघू शकता प्रशासन कसे काम करू राहिले, छत असले छतसुद्धा काढून नेले, इधर कॅमेरा लगा, सगळे छत तोडून टाकले त्यांनी, छत काढायचा आदेश आले। म्हणजे कामगारांना सळो की पळो म्हणजे एक प्रकारे त्यांचं मानसिक संतुलन खच्चीकरण करण्याचं काम चालू आहे असं मला वाटतं। माननीय परिवहन मंत्री साहेबांना आम्ही नम्र विनंती करतो, हे तंबू उखाडल्याने काय कर्मचारी काय लगेच कामावर जातील असं नाही, ते त्यांची हक्काची लढाई लढता आहे, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि आम्ही न्याय मिळवून राहूच हीच आमच्या मालेगावातील कामगारांची नाही तर महाराष्ट्रातील 1 लाख कामगारांची मागणी आहे। आम्ही जिंकणार आणि 100% जिंकणार। आता आमच्या संगे राजासाहेबांचा पण पाठिंबा आहे। जय हिंद। कामगार एकजुटीचा जय हो, कामगार एकजुटीचा जय हो। कोण म्हणता देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणता देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही। मालेगाव आगार हेमंत तायरराव आज येथे मालेगाव आगारातील सर्व कर्मचारी महिला कर्मचाऱ्यांसोबत संप आंदोलनात उतरलेले आहेत। सर्वांनी एकजुटीने कुठेतरी लढा देण्याची तयारी दर्शवली आहे, परंतु आमचं प्रशासन आणि सरकार हे इतके निष्ठुर काळजाचे आहेत का ह्या लोकांनी जो मंडप बांधलेला आहे तो मंडपसुद्धा सोडण्याची सुरुवात केलेली आहे। कुठेतरी दबाव तंत्र वापरून कर्मचाऱ्यांचं खच्चीकरण करण्यात येत आहे। तरी मी प्रशासनाला सरकारला सांगू इच्छितो का तुम्ही मंडप काढा किंवा काही करा, उचलून लोकांना जेलमध्ये टाका, तरीही लोक मागे हटणार नाहीत। ज्यांचा लढा विलीनीकरणाचा साठी चालू आहे त्यातला एकही माणूस इथून कमी होणार नाही। उलट याच्यात जोही घरी असेल तो बघेल आपले बांधव इथं उन्हात आहे, आम्ही उन्हात नाही, ऊन वारा पाऊस सगळं सहन करून या आंदोलनाला तडा जाऊ देणार नाहीत। प्रशासनाने याची नोंद घ्यावी। आमच्या कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या प्रशासनापर्यंत पोचलेल्या आहेत, परंतु प्रशासन कुठेतरी आमचा खच्चीकरण करू पाहत आहे। त्या खच्चीकरणाला कोणीही थारा देणार नाही आणि जो आमचा एकीचा लढा चालू आहे तो या प्रकारे जीव गेला तरी बेरकत चालू राहणार आहे। सर्व कर्मचाऱ्यांची एकजूट अशीच राहिली पाहिजे आणि सर्व कर्मचाऱ्यांतर्फे पूर्ण महाराष्ट्रातर्फे मी सांगतो का एसटी विलीनीकरण झालेच पाहिजे, ही एकमेवच मागणी आहे। काही भलत्या मागण्या आहेत, रास्त मागण्या आहेत, प्रवासी दैवतांची गैरसोय झाली, प्रवासी दैवतसुद्धा सांगताय तुमच्या मागण्या रास्त आहेत, तुम्हाला दिलं गेलं पाहिजे, आम्ही त्रास सहन करायला तयार आहोत। मला 100 फोन आले प्रवाशांचे, भाऊ तुम्ही जे करता ते योग्य आहे, तुम्हाला ते मिळायलाच पाहिजे, तुमची इतकी तुटू देऊ नका। पण कुठेतरी प्रशासनाने इतकं दबाव तंत्र वापरायची सुरुवात केलेली आहे
पण त्या तंत्राला न बळी पडता सर्व कामगार एकजुटीने या लढ्यामध्ये सामील होणार आहेत। शेवटपर्यंत विलिनीकरण झाल्याशिवाय मालेगाव आगारातून माघार घेतली जाणार नाही हे सर्व कर्मचाऱ्यांतर्फे मी सांगू इच्छितो। एक एसटी कर्मचाऱ्याच्या व्यथा गाण्यामधून मी सादर करतोय। घाम गाळूनी कष्ट करूनी होतो कर्ज बाजारी एसटीचे कर्मचारी, आम्ही एसटीचे कर्मचारी। नाही माहिती तुम्हाला काही, नाही माहिती तुम्हाला काही, आम्ही नाही राज्य सरकारी एसटीचे कर्मचारी, एसटीचे कर्मचारी। अहो मंत्री साहेब तुम्ही येऊन बघा ना जरा डेपोवर, निघून एसी मधुनी बसून बघा ना थोडं स्टेरिंगवर। ट्रॅफिक मधुनी वाट काढुनी, ट्रॅफिक मधुनी वाट काढुनी कशी होते बेजारी एसटीचे कर्मचारी। नाही होत वेळेवर तुटपुंजामुचा पगार, काढून कर्ज किती चालवितो आम्ही घरदार। कमी महागाई कमी घर भाडे, कमी महागाई कमी घर भाडे, कमीच टक्केवारी एसटीचे कर्मचारी, एसटीचे कर्मचारी। मुलं म्हणती नाही कपडे, बायको म्हणती नाही किराणा, मोठं लोण शॉर्ट लोण काढून तरी काही पुरेना। असो दिवाळी असू दे दसरा, असो दिवाळी असू दे दसरा, आम्ही राहत नाही घरी एसटीचे कर्मचारी। थांबवून घ्या ना सरकार आमच्यावरील अत्याचार, विलिनीकरण करा लवकर, किती गेलत बघा ना फासावर। लोंढ्याची लेखणी सांगते खरी, लोंढ्याची लेखणी सांगते खरी, आमची ही व्यथा सारी एसटीचे कर्मचारी। घाम गाळूनी कष्ट करूनी होतो कर्ज बाजारी एसटीचे कर्मचारी, एसटीचे कर्मचारी। धन्यवाद। काल आदरणीय महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेबांनी जो आदेश केला की संपूर्ण महाराष्ट्रात जे 250 एस टी डेपो जे संप पुकारलेला आहे का कर्मचाऱ्यांनी, राजसाहेबांनी आदेश केल्याप्रमाणे आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक प्रत्येक शहर प्रत्येक तालुक्यामधून एस टी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी आणि आमचा पाठिंबा जाहीर करण्यासाठी आज इथे आलेलो आहोत। मुळात एस टी कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, आज जवळजवळ 36 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, तरी हे सरकार आज जागा होत नसेल तर यापुढचा जो लढा आहे अतिशय सक्षम पद्धतीने मनसे सैनिक यांच्या पाठीशी उभं राहून तो लढा लढणार आहे। त्यानंतर यांचे जे मुद्दे आहेत म्हणजे यांचा विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। ज्या पद्धतीने बेस्ट कर्मचाऱ्याला 20,000 रुपये बोनस दिला जातो आणि माझ्या एस टी कर्मचाऱ्याला एक साधा उचलसुद्धा दिली जात नाही, ही अतिशय म्हणजे त्या माणसाने आपलं घर कसं दाखवावं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। मुळात महागाई इतकी वाढलेली आहे, या सर्व गोष्टींमध्ये माझा एस टी कर्मचारी हा भरभटला जातो आहे, तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे। म्हणून मी या मालेगाव शहराचा शहर अध्यक्ष या नात्याने आणि आदरणीय राजसाहेबांनी केलेल्या आदेशान्वये मी माझा जाहीर पाठिंबा यांना देण्यासाठी आज इथे आलेलो आहे। एसटीच्या राज्य शासनात विलिनीकरण झालंच पाहिजे।
एकजुटीचा